नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 मार्च 2026. रामनवमी आहे. पलीकडेच रामाचं देऊळ आहे आणि तिथं प्रचंड गर्दी असते. आज इकडं आसमंतामध्ये एकच तेवढं रामाचं देऊळ असल्याकारणाने आणि खूप मोठा उत्सव साजरा करतात. तर मी आहे उदय कुर्तकोटी, हर्णे तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतो आहे. आज मार्केटला सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे आज आराम होता. थोडंफार काम केलेलं आहे. बाकी मी मुद्दामून तुम्हाला व्हिडिओ याच्याकरता टाकतो आहे की आत्ता तुम्हाला शेअर मार्केट आणि सोन्या चांदीची परिस्थिती काय आहे आणि काय घडू शकते, काय होईल आणि त्याची कारणं काय आहेत, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये आत्ता बघू. तर पहिल्यांदा सोन्या चांदीविषयी बोलतो, कारण ते महत्त्वाचं आहे. चांदीचा भाव फार 2.25 लाखापर्यंत गडगडलेला होता आणि फिजिकलचा भाव बोलतो आहे मी, इतका खाली आलेला होता. आता परत 2.45पर्यंत स्टेबल आहे. काळजी करू नका मित्रांनो. ज्यांनी घेतलेले आहे त्यांनी होल्ड करा. जर कमी भावात मिळाले 2.25, 2.35, 2.30 तर परत खरेदी करा. याच्या खाली 2.25च्या खाली जाण्याची लक्षणं नाहीत. आत्ता काय होतं आहे मी तुम्हाला सांगतो. आत्ता तेल प्रचंड वाढतं आहे आणि तेलाची स्केअरसिटी झालेली आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की सगळं जिथं मिळेल, ज्या किमतीला मिळेल तिथनं सगळे देश हे तेल खरेदी करतायत आणि ते तेल खरेदी करत असल्या कारणाने डॉलर लागतात तेल खरेदी करायला आणि डॉलर्सला त्यामुळे डिमांड आलेली आहे. त्याच्यामुळे डॉलर इंडेक्स वाढला आहे आणि डॉलर इंडेक्स वाढला की सोनं चांदी पडतं, हे आपल्याला माहिती आहे. तर हा मेन रिझन आहे, कारण लोक सोन्यातनं पैसे काढून हे तेलामध्ये टाकतायत आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. तर घाबरायचं अजिबात कारण नाही. ही परिस्थिती आत्ता युद्धजन्य परिस्थितीमुळे आलेली आहे. हे जेव्हा वॉर संपेल म्हणा किंवा कमी होईल किंवा लोकांना त्याची सवय होईल आणि तेलाचा पुरवठा सुरळीत झाला की या सगळ्या गोष्टी मिटतील आणि परत सोनं चांदी वरच्या दिशेने जायला लागेल. आणि कुठलेही फंडामेंटल फॅक्टर्स बदललेले नाहीत, तर त्याच्यामुळे काळजी करायचं अजिबात कारण नाही आहे. सोनं आणि चांदी वरच्याच लेवलला चालू आहे आणि अजूनही त्याचा अपट्रेंडच चालू आहे. आत्ता जरी पडलेलं दिसलं तरी ती खरेदीची संधी समजा आणि खरेदी करायला हरकत नाही. सोनं फारसं पडलेलं नाही आहे, त्याच्यामुळे सोन्याविषयी मी फारसं बोललो नाही. पण जर यदाकदाचित सोनं 1.40, 1.35ला तुम्हाला मिळालं किंवा 2.25 लाखाला मिळालं तर हवं तेवढं खरेदी करा. घाबरायचं अजिबात कारण नाही. सोनं चांदी अपवर्डच आहे आणि अपवर्डच राहणार आहे. तर त्याच्यामुळे कुठलीही काळजी करू नका. हे वारंवार माझं सांगणं आहे. याच्यामध्ये असंख्य बेसिक फॅक्टर्स लपलेले आहेत, पण आता सगळे डिस्कस करत नाही. व्हिडिओ खूपच मोठा होईल. एवढंच लक्षात ठेवा, तेलाची परिस्थिती बदलली की सोनं चांदी वर जाणार आहे. तोपर्यंत काहीही काळजी करायची नाही. तुमच्याकडे असेल होल्ड करा. कमी भावात मिळालं खरेदी करा. पैसे नसतील शांत राहा, पण अजिबात विकायच्या फंदात पडू नका. तुम्हाला खरेदी करायची आहे आणि होल्ड करायचं आहे. सोन्याचे चांदीचे भाव हे वरच जाणार आहेत, हे कायमचे वर जाणार आहेत, हे लक्षात घ्या. कुठंही मार्केटची परिस्थिती आणि सप्लाय डिमांड गॅप बदललेली नाही, चांदीमधली एस्पेशली. तर त्या दृष्टिकोनात लक्षात घ्या, हे वरतीच जाणार आहेत आणि वरच चढेच राहणार आहेत. बरं, आता आपण शेअर मार्केटविषयी बोलूया. त्याच्या आधी मी तुम्हाला साधारणतः 24 सालच्या नोव्हेंबरपासून सांगतो आहे की सोनं विकत घ्या, सोनं विकत घ्या. आणि 25 एप्रिलपासनं 4 एप्रिल 25पासनं सांगतो आहे की चांदी विकत घ्या. तर हे का सांगतो आहे, तर याचं कारणच होतं की सोन्या चांदीमधली जी गॅप होती ती अगदी क्लिअर कट दिसत होती आणि ती अजूनही मला दिसती आणि ती काही पटीनी आहे. आणि याच्यामध्ये डी डॉलरायझेशन झालं. जर अमेरिका हरली
तर सोनं आणि चांदी इतकं वर जाईल की तुम्ही कॅचअपसुद्धा करू शकणार नाही. इवन चांदीला कॅचअप करणं मुश्किल जाईल, एवढं ते वर जाईल. तर ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला ह्या बघायच्या आहेत गोष्टी. दुसरं शेअर्सविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याच्या आधी आपला शेअर मार्केटचा कोर्स आहे. हा कोर्स मी तुम्हाला सांगतो. या कोर्स वाटे तुम्हाला मल्टीफोल्ड्स शेअर्स कसे शोधायचे ते शोधल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आणि कशा प्रकारे विकत घ्यायचे आणि कशा प्रकारे विक्री करायची आणि त्याच्यासाठीचे फंडे. माझे 43 वर्षाचा माझा शेअर मार्केटमध्ये अनुभव आहे आणि हा अनुभव मी प्रॅक्टिकली या कोर्समध्ये उतरवलेला आहे. त्याच्यामध्ये काही काही फंडे आहेत. तर हे फंडे काय काय आहेत हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रचंड फंडे आहेत. काही काही वन लाईनर्स आहेत. म्हणजे वन लाईनर्स म्हणजे तुम्हाला एका लाईनीमध्ये मतितार्थ आणि सगळं सार मिळतं की आणि ते वन लाईनर लक्षात ठेवणंही सोपं असतं. बरं, कॅमेरा खूप हलतोय, खूप वार आहे, तर थोडंसं समजून घ्या. काही माझा इलाज नाही, त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण इतकं वार आहे काही म्हणजे इलाजच नाही आहे. तो कसंही केलं तरी हलतोच आहे. तुम्हाला दृश्य मात्र चांगलं दिसत असेल आणि चांगलं आहे. तर आपण कोर्सविषयी बोलतो आहे. तर हा जो कोर्स आहे हा तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळणार नाही. हा फंडामेंटली स्मॉल कॅप स्ट्रॉंग शेअर्स आणि जे मल्टीफोल्ड होऊ शकतात. म्हणजे मल्टीफोल्ड म्हणजे किती, 2 पट 3 पट 4 पट 5 पट नव्हे, 10 पट नव्हे, 100 पट नव्हे, तर जे 500-500 1000 पट होऊ शकतील असे शेअर्स कशा प्रकारे शोधायचे, त्याची पॉसिबिलिटी कशी वाढवायची, हे या कोर्समध्ये संबंध माहिती दिलेली आहे, शिकवलेलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला सिलेबस आणि सगळी माहिती पाठवून देईन. आणि हा कोर्स तुम्ही कधीही जॉईन करू शकता. कुठल्याही क्षणी तुम्हाला हे सगळे आपले व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि त्याच्यावाटे तुम्हाला अभ्यास कसा करायचा हेही सगळं आपण त्याच्यामध्ये सांगत असतो. आता शेअर मार्केटविषयी, शेअर मार्केट सध्या पडतं आहे, परत थोडं वर जातं आहे, परत पडतं आहे. तर ही ॲक्युमुलेशनची वेळ आहे. आत्ता तुम्हाला जर नंबर ऑफ शेअर्स 100 घ्यायचे असतील, कुठल्याही शेअर्सचे कुठल्याही स्टॉकचे नंबर ऑफ शेअर्स 100 घ्यायचे असतील, तर आत्ता तो शेअर मागच्या खरेदीच्या 5% पडला की तुम्हाला 5 नंबर शेअर खरेदी करायचे आहेत. म्हणजे 5% शेअर्स खरेदी करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला समजा एखादा शेअर ॲक्युमुलेट करायचा आहे, स्टॉक ॲक्युमुलेट करायचा आहे आणि त्याचे नंबर ऑफ शेअर्स 100 तुम्हाला गोळा करायचे आहेत. इररिस्पेक्टिव्ह ऑफ प्राईस 100 शेअर्स जर का तुम्हाला गोळा करायचे असतील, तर तो शेअर तुम्ही मागचा समजा 1000 रुपयाला घेतला आहे, तर त्याच्यानंतर 5% पडला म्हणजे 950ला आला, तर तुम्हाला तो शेअर अजून 5% म्हणजे 100 शेअर गोळा करायचे असतील तर 5 शेअर अजून विकत घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे विकत घ्या. आत्ता खूप फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर स्मॉल कॅपमधले खूप खालच्या किमतीला मिळत आहेत. म्हणजे माझेच काही स्टॉक 60% पडलेले आहेत आणि नॉर्मली 20 ते 30% प्रचंड पडलेले आहेत. 30 ते 40-50%ही बरेच पडलेले आहेत. 30 ते 40% पडलेले आहेत आणि एखाद दुसरा शेअर 50 ते 60% पडलेले 2 शेअर आहेत माझ्याकडे. तर त्याच्यातही घाबरायचं कारण नाही. पूर्वी घेतले असतील तरीही घाबरायचं कारण नाही, काळजीचं कारण नाही. त्याचं कारण आपण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्सच निवडलेत. आणि कसे निवडायचे मागच्या जानेवारीपासून मी तुम्हाला कंटिन्युअस सांगत गेलेलो आहे की हे शेअर्स कसे निवडायचे असतात. तर तुम्ही म्हणजे मागच्या जानेवारीपासूनचे सगळे व्हिडिओज जर का पाहिले तर प्रत्येक शेअरमध्ये मी थोड्या गोष्टी सांगत गेलेलो आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्हाला शेअर्स निवडता येतात. आणि हेच आणि याच्यापेक्षा कितीतरी पटीत जास्ती मी हे कोर्समध्ये सांगितलेलं आहे. तरी व्हॉट्सअप मला केला तर मी तुम्हाला जास्तीची माहिती सांगेन. चला एवढंच सांगतो. वाऱ्यामुळे जास्ती बोलताही येत नाही आहे, खूप मोठ्याने बोलावं लागतं तेव्हा तुमच्यापर्यंत आवाज पोचतो आहे. तर जास्ती बोलत नाही. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे.